फिरायला आलेलो तर इथे एक हाँगकाँग मार्केट आहे. बऱ्याच मित्रांनी सांगितलेलं तर सिलीगुडीला गेलास तर हाँगकाँग मार्केटला नक्की व्हिजिट कर. तर आम्ही आता ऑटो पकडून हाँगकाँग मार्केटला चाललो. इथून लगभग 4-5 किलोमीटरवर आहे. तर आता मार्केटला जाऊन बघूया एक्झॅक्टली कसं आहे, सांगितल्याप्रमाणे आहे की नाही. बरेच रिव्ह्यू चांगले ऐकलेले की चांगलं आहे काय आहे. आता बघूया नक्की जाऊन कसं आहे. आता आम्ही हाँगकाँग मार्केटला उतरलोय, तुम्हाला दाखवतो. मार्केट फिरून झाला. एवढी गर्दी आहे ना इथे काहीच कळत नाही. जर एखादा नवीन आला आणि इथे हरवला ना त्याला रस्ता सुद्धा सापडणार नाही की कुठे आहे काय. पुढे गल्ल्या असतील 8-10 गल्ली तरी क्रॉस करत करत कुठे कुठे गेलेलो. सगळ्या गल्लीत काही ना काहीतरी, जसं तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असणार. ऑटो पकडू आणि आता रिटर्न जाऊ, काहीतरी खाऊ थोडंसं आणि जातो. जाम भूक लागली. चला आपण भेटूया पुढच्या याच्यात. आता रिटर्न चाललोय आम्ही घरी जायला. मार्केट जसं तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये कसं आहे काय. मला हे वाटलं नाही कारण गल्ली गल्ली खूप होती. त्यात अर्धा टाइम तर रस्ता शोधण्यात गेला. काकांना मराठी कळते. तर अर्धा टाइम रस्ता शोधण्यात गेला. 10 वेळा मी हरवलं. म्हणजे आम्ही 6-7 जण होतो. अर्धा एकामेकांना कॉल करण्यातच टाइम गेला की कुठे आहे. तर एकदा बघा कुठे कसं आहे काय आहे. त्याशिवाय करू नका कारण छोटे छोटे गल्ले आहेत, छोटी छोटी दुकानं आहेत आणि प्राइस चांगली आहे. मला तर प्राइस चांगली वाटली. बार्गेन करता येत असेल तर प्राइस चांगली आहे. होते कपडे ठीक होते. बघू नेक्स्ट टाइम आता परत कधी आलो काय घ्यायचं झालं तर नक्की येईल. तुम्ही आला असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.